खुद से रेखा काही वेळापूर्वी काही विद्यार्थी आणखी आपल्या परीक्षा दालनामध्ये आहेत आणि असं असलं तरी देखील आपण 2 डिसेंबरला एड्स जागरणासाठीची रॅली आंबेडकर चौकापर्यंत काढली. सर आलेले आहेत. आपल्यामध्ये देखील आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि आज पत्रकार म्हणून काम करत असलेले मुजमुले सतीश मुजमुले देखील आलेले आहेत. या सर्व मंडळीचं जोरदार टाळ्या वाजवून एकदा स्वागत करू. सातत्याने आमच्या कार्यक्रमाला प्रेरणा देण्याचं काम, नियोजन करण्याचं काम आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर बी जी कुलकर्णी सर करतायत. त्यांना देखील धन्यवाद देऊ. करतो त्यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचं पूजन करावं. प्रमुख व्याख्यात्यांना वेळ मिळावा हा उद्देश आपण ठेवूया. प्रथमतः आपण आलेल्या मान्यवर पाहुणे मंडळींचं स्वागत करूया. आपल्यामध्ये उपस्थित असलेले डॉक्टर सुहास कुलकर्णी सर, एड्स प्रतिबंध विभागाचे जिल्हा रुग्णालय बीडचे व्याख्याते, यांचं स्वागत. आमच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर गोविंद पाटव सर हे करतील. याचंही स्वागत होईल. मी आपल्या महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख देवीदास दडके सरांना विनंती करतो डॉक्टर भालचंद्र कुलकर्णी यांचा सत्कार करावा. प्रसादजी ओसार यांचा सत्कार गोपीचंद घायचडक सर हे करतील. मी सरांना विनंती करतो ग्रामीण रुग्णालय चिंचवडचे पूजा ही विद्यार्थिनी आपल्या बावरे मॅडम आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा सत्कार करील पूजा विद्यार्थिनी. प्रयोगशाळा तंत्र आपल्यामध्ये उपस्थित असलेले पत्रकार सतीश मुजमुले सर यांचा सत्कार मागणं साळुंके सर हे करतील. विद्यार्थ्यांनो, घटना प्रसंग आपल्याला स्वीकारता आले पाहिजेत. आपण ते स्वीकारतो. हा क्षण आपण स्वीकारला आनंदानं. त्यानंतर बाहेर गेल्यानंतर गाडीत बसायला क्षण तुम्ही स्वीकारणार घरी जाण्यासाठी. मी जास्त वेळ न घेता प्रस्तावित प्रसाद टोसर सर करतील. मी टोसर सरला विनंती करतो प्रस्तावित करावं. गेले 2 दिवसापासून आपण या जागतिक एड्स दिनाचे विविध प्रकारे कार्यक्रम आयोजित करत असतो आणि आपण हा आदर्श कॉलेज असल्यामुळं आपल्याकडं लोकमान्य टिळक कॉलेज असल्यामुळं आपण म्हणजे जागतिक एड्स दिन हा सप्ताह कधी मासिक असं घेत असतो. यावेळेला आपण पंधरवडा जागतिक पंधरवडा म्हणून आपण एड्स दिनाचं साजरा करतो. या निमित्ताने विविध कॉलेजमध्ये शाळेमध्ये चर्चासत्र नियोजित करणं
रॅली काढणं. आपण रॅली 1 डिसेंबरच्या वेळी 2 डिसेंबरला रॅली केलेली, त्यानंतर चर्चा सत्राचं नियोजन केलेलं आहे. आज आम्ही महाराणी ताराबाई कॉलेजला पण एक चर्चा सत्राचं नियोजन केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आपण चित्रकला स्पर्धा म्हणा याही कार्यक्रमाचं आम्ही नियोजित करत असतो. कुणी जर यासाठी इच्छुक असेल रांगोळी स्पर्धेसाठी म्हणजे चित्रातून रांगोळी स्पर्धा काढायची आपल्याला, म्हणजे विषय असेल आपला समाजामध्ये जातो आणि याच्याबद्दलचा जे न्यूनगंड आहे किंवा भीती आहे ती आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो, स्वीकृत केलं पाहिजे आणि आपल्याबरोबर त्याला जगण्याचा मार्ग सुकर केला पाहिजे. एवढे बोलून या ठिकाणी थांबतो. आम्हाला ज्या ठिकाणी लोकमान्य टिळकच्या सर्व स्टाफने आम्हाला जी इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी ICTC व जिल्हा एड्स नियंत्रणच्या वतीने मी त्यांचं सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. कार्यक्रमामध्ये अनेक लोकांना जोडण्याचं काम केलं. भूल भूल करके ज्यादा बन सकता है, इसलिए हर छोटी बचत को छोटा मत समज हाही संदेश या परिसरात दिला, त्याबद्दल धन्यवाद सर. मी यानंतर आपल्याला मुद्दामून मार्गदर्शन करण्यासाठी आलेले सन्माननीय श्री सुहास कुलकर्णी सर, एड्स प्रतिबंधक विभाग जिल्हा रुग्णालय बीड जिल्ह्याचे कार्यक्रम अधिकारी आहेत ते, आणि ते सातत्यानं आपल्या महाविद्यालयात येतात. त्यांच्या आणि तुमच्या पदस्पर्शाने तुम्ही पावन झालेले मी डॉक्टर श्री सुहास कुलकर्णी सरांना विनंती करतो मार्गदर्शन. व्यासपीठ या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित लोकमान्य टिळक महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय कुलकर्णी सर, गायकवाड सर, सर्व सन्माननीय प्राध्यापक वर्ग, तसेच उपस्थित विद्यार्थी आत्ताच आमचे सहकारी मित्र भूषण सर यांनी आपल्याला 1 डिसेंबर एड्स 15 म्हणून कशा प्रकारे आपल्याकडे रेड रिबन क्लबच्या माध्यमातून साजरा केला जातोय एक वास्तविक भाषणामध्ये या ठिकाणी आपला सांगितलं. विद्यार्थी मित्र, आपण सर्वांनी सुप्रसिद्ध गायक अरुण दाते यांचे गीत या ठिकाणी सर्वांनी ऐकले. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं अरुण दाते आपल्या सर्वांना आपल्या जन्मावर प्रेम करण्यासाठी उद्बोधून सांगतात. परंतु परंपरात आपल्या भारतातले सर्व लोक, विशेष करून तरुण पिढी, आपल्या जन्मावर प्रेम करते का या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आपल्या सर्वांसमोर HIV एड्सच्या समस्येने आज या ठिकाणी उठली आहे. आणि म्हणून हा आजार आहे काय, या आजाराच्या संदर्भात काही आपल्याकडे शंका असतील, काही प्रश्न असतील, तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या शंकांचं निरसन व्हावं हा या कार्यक्रमाचा खरा महत्वाचा उद्देश आहे. आणि म्हणून आपल्या महाविद्यालयामध्ये आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत, कारण पूर्णपणे बरे करणारं औषध किंवा लस अद्याप तरी आपल्याला आज या ठिकाणी उपलब्ध झालेली नाही. आणि म्हणून या आजाराची इत्यंभूत माहिती असणं, विशेष करून शास्त्रीय माहिती असणं हे यासाठी अतिशय महत्वाचं असं ठरणार आहे. आणि म्हणून आपण आज महाविद्यालयामध्ये एड्स जनजागृती सप्ताह कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. विद्यार्थी मित्र, हा जो एड्सचा जो आजार आहे तो HIV नावाच्या व्हायरसमुळे या ठिकाणी माणसाला होतो. HIVचा लॉंग फॉर्म आपल्याकडे सांगितलेला आहे, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. या पांढऱ्या पेशीवर HIVचा जो व्हायरस आहे तो या ठिकाणी हल्ला करतो, जे आपल्यासाठी महत्वाचे. तर एड्सच्या शब्दामध्ये इंग्रजीमध्ये किती अक्षर कोण सांगेल? AIDS म्हणजे 4 अक्षरांसाठी 4. आता या 4 अक्षरांवर एड्सची व्याख्या करणं आपला फार सोपं जाईल, पाठ करायची बिलकुल गरज नाही. एड्सच्या शब्दात पहिला अक्षर कोणतं? A स्टँड्स फॉर ॲक्वायर्ड. ॲक्वायर्ड म्हणजे माणसाने स्वतःहून संपादित केलेला किंवा मिळवलेला. दुसरा अक्षर आहे R. I stands for immuno. Immunity means कमतरता. आणि चौथा अक्षर आहे S. S stands for syndrome. Syndrome म्हणजे अनेक रोगलक्षणांचा समूह किंवा गट. आता बघा एड्सची व्याख्या तयार होऊन बसली. एड्स म्हणजे माणसाने स्वतःहून संपादित केलेला आणि माणसाचीच रोगप्रतिकार शक्ती कमी करणारा व्हायरस. असं जर वाटते, परंतु व्याख्या ही अतिशय खऱ्या प्रकारची व्याख्या आहे. कारण विद्यार्थी मित्र, हा रोग होण्यासाठी माणसाला प्रयत्न करावे लागतात. तुम्ही प्रयत्न करावे असं आपण या ठिकाणी व्यासपीठातून सर्वांना या ठिकाणी मुळीच सांगत नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या भारतामध्ये जेव्हा 2 स्त्री पुरुषांचं मिलन होत असतं तेव्हा त्यांच्यापासून तिसऱ्या अर्भकाची निर्मिती आपल्याकडे होत असते, ते म्हणजे त्यांचं होणारं मूल. परंतु अशा प्रकारचे शारीरिक संबंध प्रस्थापित करतेवेळी वृद्ध एखादी स्त्री किंवा एखादा पुरुष या 2 व्यक्तींपैकी समजा एखाद्या व्यक्तीला HIVचा संसर्ग झाला असेल आणि अशा प्रकारच्या 2 व्यक्तींमध्ये जर शारीरिक संबंध प्रस्थापित केले गेले तर एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला आणि दुसऱ्या व्यक्तीपासून जन्मलेल्या तिसऱ्या अर्भकाला सुद्धा HIV संक्रमण आपल्याकडे होऊ शकतं.
आपल्या भारतातलं जे 75 ते 90% प्रमाण जे वाढलेलं आहे HIV चं, त्याला मेन कारण कोणतं आहे? असुरक्षित लैंगिक संबंध आहे. हे सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण. दुसरं कारण म्हणजे तर त्या गरोदर स्त्रीपासून जे अर्भक जन्माला येईल ते HIV मुक्त आपल्याला जन्माला आणता येऊ शकते. एक द राईट्स पार्क म्हणजे मराठीमध्ये काय? बाल हक्काचा सन्मानाचा. HIV बाधित व्यक्ती किंवा HIV सह जीवन जगणारा व्यक्ती हा तुमच्या आमच्यातलाच एक व्यक्ती आहे. त्या व्यक्तीला आपलेपणाची भावना द्या, त्या व्यक्तीला प्रेमाची भावना द्या, त्या व्यक्तीला समाजामध्ये मानाचा आणि सन्मानाचं स्थान द्या. हे यावर्षीच्या जागतिक एड्स दिनाचं खरं घोषवाक्य आहे. एक ते नाही तुम्ही, 7 आहोत आम्ही. ही भावना त्या HIV सह जीवन जगणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये डेव्हलप करणं ही आजच्या काळाची खरी गरज आहे. आणि त्या व्यक्तीला प्लॅटफॉर्मवर बोलण्याची संधी द्या, त्या व्यक्तीला सामाजिक कार्यक्रमामध्ये सम्मिलित करा. हा या एड्स दिनाचा खरा संदेश आहे असं या ठिकाणी सांगता येईल. विद्यार्थी मित्र, महाराष्ट्राच्या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण तुमच्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत. त्यांनी आपल्या थेट तारुण्याच्या संदर्भात एक लावणी गायली. कोणती सांगता येईल का? तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं आणि 16 पोलीस डोक्यात. 16 पोलीस डोक्याचा सर्वांना माहिती, पहिले शब्द कदाचित लक्षात नसतील. तर या अक्षर होते आणि शेवटचे 4 अक्षर बरोबर. तर पहिले 4 अक्षर फक्त लक्षात ठेवायचे. पहिलं हे आहे ॲब्स्टिनन्स. हे म्हणजे काय? ॲब्स्टिनन्स. ॲब्स्टिनन्स म्हणजे काय? ब्रह्मचर्य व्रताचं पालन करणं. दुसरं आहे बी. बी म्हणजे बी फेथफुल, एकनिष्ठता बाळगा. तिसरं आहे सी. त्यांना या 2 गोष्टी शक्य नाही, त्यांच्यासाठी सी दिलेलं आहे कन्सिस्टंट अँड करेक्ट यूज ऑफ कंट्रोल. निरोधचा योग्य आणि अचूक पद्धतीने वापर करणे. आणि चौथा अक्षर आहे डी. डी स्टँड्स फॉर डेफिशियन्सी. डेफिशियन्सी मीन्स कमतरता. डी स्टँड्स फॉर डायग्नोसिस. डायग्नोसिस म्हणजे काय? की लवकर निदान करते. डेफिशियन्सी आपण एड्स मध्ये पाहिजे. आता इथे प्रतिबंध आहे. प्रतिबंधामध्ये डायग्नोसिस. डायग्नोसिस म्हणजे काय? लवकरात लवकर निदान करा. कुठलाही आजार असला त्याचं निदान जर आपण लवकर केलं त्याचा उपचार काय करता येईल? आपला लवकर करता येईल. तर या 4 गोष्टीचं आपण पालन करावं आणि आपल्या भारताला वाढत्या एड्सच्या प्रसारापासून वाचवावं, एवढंच एक आव्हान मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी करतो. मला यश आलं आहे आणि ह्याच्यात सगळ्यात जर फलित पुरत असेल ते सगळं आपलं आहे. म्हणून शेवटी मी एकच आव्हान करेल की आज तुम्हाला या महाविद्यालयामध्ये या छोट्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी माहिती मिळाली ती आपण आपल्या इतर मित्रांना मैत्रिणींना सांगा आणि आपल्या भारताला एड्सच्या संधी दिली त्याबद्दल जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी विचारपूर सरांचे आभार मानतो. आपण वेळ काढून कार्यक्रम ऐकला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. आणि काही शंका असतील, प्रश्न असतील तर आपले समुपदेशक घोसर सर यांना आपण संपर्क करावा किंवा माझाही संपर्क आपण करू शकता. मी या ठिकाणी जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण कक्ष आहे त्या ठिकाणी आपण संपर्क साधावा किंवा आमचा एक टोल फ्री हेल्पलाईन नंबर आहे 1097 1097 या नॅशनल टोल फ्री हेल्पलाईन नंबरवर आपण या ठिकाणी संपर्क साधावा. HIV ची इत्यंभूत माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. धन्यवाद. आपण अतिशय कमी वेळात जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी अध्यक्ष आणि आमचे मार्गदर्शक व प्राचार्य डॉक्टर BG कुलकर्णी सरांना विनंती करतो अध्यक्ष करावा. हा कार्यक्रम 1 डिसेंबर या दिवशी शासनाने घोषित केलेला आहे. या दिवशी राष्ट्रीय स्थिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचला गेला पाहिजे. त्याच्यावरची उपाययोजना कशा कराव्यात याच्या संदर्भातली माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून हा दिवस साजरा केला जातो किंवा तो आपण आयोजित करतो. त्या अनुषंगाने आम्ही जर आमच्या प्राचीन भारतापासूनच्या इतिहासाकडे जर संदेश आहे आपण उत्तम प्रकारचं मार्गदर्शन केलं. भारतीय संस्कृतीची महत्व आणि जीवन पद्धती याविषयी अत्यंत सखोल माहिती दिली. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी विविध जनजागरण व्याख्यान आणि या संदर्भात आज उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय प्राचार्य कुलकर्णी सर यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि त्यांच्या आमचे मार्गदर्शक श्रीमान सुहास कुलकर्णी सर यांचा सन्मान व्हावा, त्याला आपल्यासारखं जीवन जगता यावं अशा प्रकारचा संदेश त्यांनी दिला. म्हणजे सन्मानाचा मार्ग हाच आहे
आपली भारतीय संस्कृती ही एकमेकाला जसं कबीर साहेबांनी सांगितलं की मोको कहा ढूंढे बंदे मैं तो तेरे पास नहीं, ना मैं मंदिर ना मैं मस्जिद ना काबे कैलाश में, ना तो कोनो क्रियाक्रम में, ना ही योग वैराग में, कहत कबीरा सुनो भाई साधो सब सांसों की सांस में। हर एक के शरीर में सांस चलती है और वही ईश्वर का अस्तित्व है। म्हणून प्रत्येक मनुष्य हा या ठिकाणी ईश्वराचं रूप आहे अशी आपली भारतीय संस्कृती सांगते। ठीक आहे, माझ्यासाठी कार्यक्रमाधिकारी म्हणून आमचे डॉक्टर अशोक सर, डॉक्टर ससाई मॅडम आणि सर्व या ठिकाणी प्राचार्य घोडेगाव सर, जंबे सर, डॉक्टर सलुंके सर, मुख्यमंत्री गायत्री सर या सर्व ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम सुरू केला। आपण इथं पोस्टर प्रदर्शन ठेवलं, एक थोडक्यात तुम्हाला माहिती देण्यासाठी इथं आरोग्यदायी जीवन जगण्याचा संदेश हे पोस्टर प्रदर्शन देत आहे। उद्घाटन सुहासराव कुलकर्णी सर करत आहेत। इथं आपल्याला ही माहिती द्यायची पोस्टर काय आहेत माहिती का, की ICTC विभाग असतो जे की चिंचवणला ICTC विभाग आहे, की ह्या ICTC विभागामध्ये प्रत्येकाला ही माहिती दिली जाते आणि फ्री ऑफ चार्ज मध्ये माहिती दिली जाते की कधीही तुम्ही ऑन ड्युटी आवर मध्ये तुम्ही कधी पण आलात तर तुम्हाला ती माहिती दिली जाते। त्यासाठी हे पोस्टरच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यासाठी सांगितलेलं आहे। किंवा आपण काय हे प्रत्येक पोस्टर मध्ये काहीतरी तुम्हाला हे दिलेलं आहे की संदेश दिलेला आहे, किंवा रक्त देताना आपण हे रक्तपेढीमधूनच दिलं पाहिजे आणि सरकार मान्य रक्तपेढीतूनच दिलं गेलं पाहिजे। आणि त्याच्या हे परत आरोग्याची तपासणी आपण ज्या वेळेला आपण एखादा पॉझिटिव्ह पेशंट असत तर त्याला AIT ही दिली जाते। मग AIT देताना त्याच्या प्रत्येक पेशंटची ही आरोग्य तपासणी करूनच ही AIT दिली जाते। हे प्रत्येक पोस्टरच्या ह्यातून काहीतरी संदेश दिलेला आहे। सरकारने 2017चा कायदा केलेला आहे की ह्या कायद्याच्या मार्फत या कायद्यामार्फत आपण भारत सरकारने एक कायदा केलेला आहे की 2017चा कायदा केलेला आहे की जिथं की ज्याची गोपनीयता HIV बाधित व्यक्तीची गोपनीयता ठेवली जाते आणि HIV बाधित व्यक्तीची जर कुठेही उघडकीस केलं तर हे 2017च्या कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो। तसंच गर्भधारणेचे नियोजन काय करायचं, HIV जर पॉझिटिव्ह जर लेडीज असेल किंवा जेंट्स असेल तर त्याला जरी गर्भ धरायचा असेल किंवा म्हणजे ठेवायचा असेल तर त्यावेळेला ती तुम्हाला आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला हे सांगून की त्यांनी दिलेले जे सल्ला आहे त्या पद्धतीने तुम्ही हे केलं पाहिजे। परत म्हणलं तर जे गैरसमज आहेत मैत्रिणीमध्ये आपण याचे व्यक्तीवर जे गैरसमज आहेत हे या पोस्टर मधनं दाखवलेले आहेत की रक्तदान करताना कुठला HIV संसर्ग होऊ शकतो का, नाही होऊ शकत, की आपण रक्त घेतलंय त्यावेळेला या पोस्टातून सत्य काय आहे, म्हणजे रक्तदान करणे HIV होत नाही म्हणजे आपल्याला काय की आपण रक्तदान केलं की HIV होतो काय, म्हणजे अशी काहीतरी समज आहे। किंवा मग एखाद्या व्यक्तीने जर टॉयलेट केली तर असं मग खेडेगावामध्ये आता आम्हाला एकत्रित त्यावेळेला आपल्याला ह्या पोस्टर मार्फत फक्त आपल्याला लोकांपर्यंत जाण्यासाठी त्या पोस्टर प्रदर्शनाचा आपण उपयोग करू शकतो। असं होऊ शकतं का डासाच्या ह्याच्यामुळे होऊ शकतं का, मग आपल्याला हे गैरसमज या पोस्टर मधूनच बाहेर काढायचे। बाधित व्यक्तीला डास चावला तो डास जर आपल्याला चावला तर होईल का? धन्यवाद। HIV संदर्भात सर एक आपला सप्ताह चाललेला आहे जनजागृतीविषयी। हो सर, लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयामध्ये आणि महाविद्यालयामध्ये आणि अनेक वडून शहरामध्ये कार्यक्रम झालेले आहेत। काय सांगाल किंवा कशा पद्धतीचं हा नियोजन आहे, काय सांगाल याबद्दल? नमस्कार, माझं नाव सुहास कुलकर्णी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय बीड। महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आम्ही जिल्ह्यामध्ये 2 डिसेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीमध्ये विविध रेड रिबन क्लब अंतर्गत जे महाविद्यालय आहेत, ज्या हायस्कूलच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये HIV एड्स जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करतोय। नुकतंच 2 डिसेंबरला वडवणी शहरामधून ICTC चिंचवणच्या माध्यमातून रॅलीचं सुद्धा आम्ही आयोजन केलं होतं। आज आपल्या लोकमान्य टिळक महाविद्यालयामध्ये HIV एड्स
सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचंही आता आपण आयोजन केलं होतं. सोबतच पोस्टर प्रदर्शनाचं सुद्धा उद्घाटन आज या ठिकाणी करण्यात आलं आहे. या व्यतिरिक्त आमच्या जे काही 13 ठिकाणी जे ICTC सेंटर आहेत, त्या 13 ICTC सेंटरमधून अशाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे जनजागृती कार्यक्रम आम्ही आयोजित करतोय. यावर्षीच्या जागतिक एड्स दिनाचं घोषवाक्य आहे टेक द राईट्स पाथ, म्हणजे मार्ग हक्काचा सन्मानाचा. HIV सह जीवन जगणाऱ्या व्यक्तींना समाजाने सन्मानाची वागणूक द्यावी, आपुलकी द्यावी, प्रेम द्यावं. तो व्यक्ती आपल्यातलाच आहे असं समजून त्याला सर्व सामाजिक कार्यक्रमामध्ये सहभागी करावं, हा या दिवशीच्या राष्ट्रीय एड्स कार्यक्रमाचा घोषवाक्याचा महत्त्वाचा मतितार्थ आहे. तर सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी अधिक माहितीसाठी 1097 ही आमची टोल फ्री हेल्पलाईन नंबर आहे, त्या ठिकाणी आपण संपर्क करू शकता किंवा आमच्या ICTC सेंटरमध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण संपर्क करू शकता. धन्यवाद.